नमस्कार मंडळी, कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत एक नाश्त्याचा पदार्थ किंवा डब्याला सुद्धा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता, मेथीचे थेपले. अतिशय मऊ, लुसलुशीत आणि चवीला सुद्धा तितकेच छान लागतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी इथे एक मोठा बाउल भरून मी मेथीचे तुरे घेतलेले आहेत, अगदी कोवळी पानं घेतलेली आहेत आणि ही पानं आता छान अशी बारीक बारीक चिरून घेतली. त्याचबरोबर इकडे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे हरभरा डाळीचं पीठ घालूया आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मेथीची पानं जे 1.5 कप आहे आणि साधारणपणे अर्धा कप कोथिंबीर इथे आहे बारीक चिरलेली ती घालूया. त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या आणि आलं ठेचलेलं ते घातलं. त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद या गोष्टी घालूया आणि सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालूया. पांढरे तीळ या थेपल्यांवर खूप छान लागतात. आणि इकडे पाव कप आपल्याला दही घ्यायचं आहे. तर हे दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये, थोडं कमी आंबट असणार घ्यायचं. त्याचबरोबर 1 चमचा तेल या पिठामध्ये आपण घालूया आणि आता सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊ. तर इथे आपण सगळे जिन्नस छान मिक्स करून घेत आहोत. मीठ, मसाले, तिखट वगैरे जे घातलेले आहे ते छान असं चोळून घ्यायचं पिठाला आणि त्याचबरोबर पाव कप गोड दही इथं घातलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी छान मिक्स करून याचा आपण थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा बनवून घेऊया. पाणी एकदम जास्तही घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही, मध्यम असं आपल्याला याचं पीठ मळायचं आहे. हे पहा, जास्त घट्ट पीठ मी इथे मळलेलं नाहीये. जास्त घट्ट जर पीठ मळलं ना आपण तर आपले जे थेपले आहेत ते थोडे कडक होतात, म्हणून थोडंसं सॉफ्ट असं हे पीठ आपण मळलेलं आहे. तर आता याला 1 चमचा तेल घालून साईडला ठेवून देऊया. खूप वेळ रेस्ट नाही करायचं, अगदी पटकन करायला घ्यायचे थेपले. आता हातावर थोडंसं तेल घेऊन लहान लहान याचे गोळे बनवून घेऊया. चपातीच्या पिठापेक्षा थोडासा बारीक असा हा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा. आता सगळे गोळे करून झाले, एक एक करून आपण लाटून घेऊया. तर याला कुठेही घडी वगैरे न घालता आपण पराठे जशा पद्धतीने लाटतो ना तशाच पद्धतीने लाटायचं आहे. फक्त पराठ्यापेक्षा जितकं आपल्याला पातळ लाटता येईल ना तितकं पातळ लाटायचं आहे. आपण हरभऱ्याचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे हे पीठ छान आणि पातळच आपल्याला लाटता येतं. तर अगदी पातळ थेपले जितके तुम्ही लाटाल तितके आपले थेपले छान सॉफ्ट असे राहतात. तर मस्त असं लाटून घेऊया. इथे पापड आपण ज्या पद्धतीने लाटतो ना तशा पद्धतीने हे थेपले आपण लाटून घेऊया. मस्त दिसायला सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहे. मेथीचे पानं खूप छान या थेपल्यावर अशी दिसत आहेत. तर आता इथे एक थेपला आपला बनवून तयार झालेला आहे. जाडी याची तुम्ही पाहू शकता. तर अशा जाडीचा हा थेपला इथे बनलेला आहे. याच पद्धतीने आपण सगळे थेपले बनवून घेऊया, म्हणजे सगळे पराठे आपण लाटून घेऊयात मस्त असे. तर पराठे हे थेपले लाटत असताना पीठ अगदी थोडं थोडंसं याला लावायचं आहे, जेणेकरून पटकन लाटता येतात. अगदी थोडंसं पीठ लावायचं. अशाच पद्धतीने सगळे थेपले बनवून तयार केले. आता थेपले आपण हे भाजून घेऊया. त्याच्यासाठी इथे लोखंडी तवा इथे गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यावरती 1 चमचा तेल सोडूया आणि टिश्यू पेपरने छान असं ग्रीस करून घेऊया. याच्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक तवा सुद्धा वापरू शकता. तर मीडियम फ्लेम ठेवायची आणि आता 1 मिनिट एका साईडने आणि 1 मिनिट दुसऱ्या साईडने असे मिनिटभरानेच आपल्याला हे थेपले शेकून घ्यायचे आहेत. जास्त वेळ शेकायचे नाहीत, नाहीतर मग आपण पातळ लाटल्यामुळे हे काय होतात,
थोडेसे कठीण होतील. म्हणूनच 1 मिनिट इकडून आणि 1 मिनिट दुसऱ्या साईडने असे चमचाभर तेल किंवा तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर मस्त असं भाजून घेऊया. कलर तुम्ही बघू शकता थेपल्यांना खूप सुंदर असा आलेला आहे. ते एक थेपला शेकून तयार झाला. अशाच पद्धतीने सगळे थेपले आपण छान शेकून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या या गोष्टींमुळे खूप प्रोत्साहन मिळतं. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन झणझणीत अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.